श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजन हा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. आपण या दिवशी काही उपाय केले, काही तोडगे केले तर निश्चितच आपल्याला याचे 100% फळ हे मिळत असते. कारण काही उपाय हे विशिष्ट तिथींना जसं की अमावस्या, पौर्णिमा अशा विशिष्ट तिथींना जर आपण केले तर त्याचे आपल्याला रिझल्ट हे 100% मिळतात. आणि लक्ष्मीपूजन जे आहे तर ते अमावस्येला येत असते. त्यामुळे लक्ष्मीपूजन आणि अमावस्या एकत्र आल्याने जर आपण हे उपाय केले तर याचे फळ हे आपल्याला अधिक पटीने मिळते. आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा येण्याचे मार्ग आपल्याला मिळत नसतील, पैसा येतो परंतु तो पैसा टिकत नाही, आपला वायफळ खर्च होत असेल किंवा आपल्या घरामध्ये पैशाला पैसा लागत नाही, सतत पैसे खर्च होत असतात, पैसे खर्च होण्याचे अनेक मार्ग निर्माण होत असतील तर अशा ज्या पैशासंबंधी समस्या आहेत, ज्या काही आर्थिक समस्या आहेत, आर्थिक प्रॉब्लेम आहेत तर हे सर्व प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना आपल्याला श्रद्धेने, मनाने आणि निष्ठा ठेवून करायचा आहे. उद्या लक्ष्मीपूजन आहे तर लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर आपण लक्ष्मीपूजन हे शुभ मुहूर्तावरती करत असतो तर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला फक्त या उपायासाठी 3 नाणी लागणार आहेत आणि लाल कापड लागणार आहे. ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीपूजनाची पूजा मांडलेली आहे तर तिथे समोरच बसायचं आहे आणि आपल्याला 3 नाणी घ्यायची आहेत. तुम्ही 1 रुपयाची घ्या, 2 रुपयाची घ्या, 5 रुपयाची घ्या किंवा 10 रुपयाची सुद्धा नाणी घेऊ शकता. तर 3 नाणी फक्त एकाच रकमेची घ्यायची आहेत. म्हणजे 1 रुपयाची घेतली तर 1 रुपयाचीच 3 नाणी घ्या, 10ची घेतली तर 10चीच 3 नाणी घ्या आणि त्यासोबतच आपल्याला ते नाणं बांधता येईल तर एवढं आपल्याला लाल कापड घ्यायचं आहे. त्या लाल कापडाचे सुद्धा आपल्याला 3 तुकडे हे करून घ्यायचे आहेत. यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध हे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी, म्हणजे दूध आणि पाणी एकत्र घ्यायचं आहे. आणि ही जी 3 नाणी आहेत तर ती आपल्याला थोडा वेळ या दुधामध्ये बुडवायची आहेत. अगदी तुम्ही 10 ते 15 सेकंद ही नाणी फक्त या दुधामध्ये बुडवून ठेवा. आणि यानंतर तुम्हाला या नाण्यांना एका तामणामध्ये ठेवायचं आहे आणि सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे. त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान हे घालून घ्यायचं आहे. आणि हे स्नान घालताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः तर हा जो माता लक्ष्मीचा मंत्र आहे तर या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्या नाण्यांना स्नान घालून झाल्यानंतर आपल्याला ती नाणी स्वच्छ कपड्याने कोरडी करून आपण जे लाल कपड्याचे तुकडे घेतलेले आहेत तर त्या 3ही कपड्यांवरती आपल्याला 3 नाणी ठेवायची आहेत. त्या 3ही नाण्यांना आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत आणि नंतर ह्या नाण्यांची आपल्याला पुरचुंडी बांधायची आहे किंवा पोटली तयार करायची आहे. आणि त्यानंतर ही जी पोटली आहे, पुरचुंडी आहे तर ती आपल्याला आपण जी माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे तर त्या पूजेमध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा फोटो आहे तर त्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या चरणाजवळ आपल्याला ह्या ज्या पोटल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर या पोटल्यांना आपल्याला दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे, धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते, माझी आर्थिक परिस्थिती सुधारावी, आपल्या घरामध्ये धनसंपत्ती, सुखसमृद्धी यात वाढ व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे. आर्थिक समस्या दूर व्हाव्यात, म्हणजे तुमची जी पण पैशाबद्दलची समस्या असेल, घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये वायफळ खर्च जास्त होतो, घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मिळत नसतील तर तुमची जी समस्या आहे तर ती सांगायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुमची जी काही आर्थिक परिस्थिती आहे तर यामध्ये बदल होऊन ती सुधारावी. तसेच घरामध्ये धनसंपत्ती, सुखसमृद्धी, वैभव यामध्ये वाढ होऊन तुमच्या ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी व्हाव्यात ही आपल्याला इच्छा सांगायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला 999 मंत्र जो आहे तर तो 11 वेळेला म्हणायचा आहे किंवा 108 वेळेला म्हणायचा आहे. 108 वेळेला म्हटला तर त्याचा प्रभाव हा नक्कीच जास्त असणार आहे, परंतु 108 वेळेला म्हणणे शक्य नसेल तर तो तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. आणि या ज्या पोटल्या आहेत तर त्यातील 1 पोटली तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे, 1 पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि 1 पोटली तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या वरच्या बाजूला, आतील बाजूने वरच्या उजव्या बाजूला आपल्याला ही 1 पोटली बांधायची आहे. तर अशा 3 पोटल्या आपल्याला 3 ठिकाणी ठेवायच्या आहेत.
यामुळे आपले आर्थिक प्रश्न सुटतात. पैसा टिकत नसेल तर तो टिकतो आणि पैसा मिळण्याचे वेगवेगळे मार्गसुद्धा आपल्याला निर्माण होतात. तर अतिशय साधा, सोपा आणि कमी वेळेत होणारा हा उपाय आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला लक्ष्मीपूजनासारखा दुसरा शुभमुहूर्त मिळणेसुद्धा शक्य नाही. त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा चुकवू नका. आणि या लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावरती ही जी 3 नाणी आहेत तर अशा प्रकारे 3 ठिकाणी नक्कीच ठेवा. तुमच्या घरातील जी काही गरिबी, दरिद्रता आहे तर ती निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये बरकत ही 100% येईलच.